Would you rather watch your parents have every day for the rest of your life? क्या हो गया रणवीर भाई को? Or would you join in once and stop it forever? कभी ना देखी है माँ से निकलने के बाद थोड़े. खरं तर या क्लिप्सला बघितल्यानंतर मला एकच म्हणावं असं वाटतं, मूर्ख अपनी छवी सुधार. मंडळी, खरं तर गेल्या 8 दिवसांमध्ये इंटरनेटवरती बऱ्याच सगळ्या गोष्टी घडल्या. आता सध्या जर मला विचाराल तर छावाच सगळीकडे अगदी तुफान वादळ घेऊन आलेला आहे आणि ती एका अर्थाने खूप खूप चांगली गोष्ट आहे. पण छावा येण्याच्या आधी एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्या कॉन्ट्रोवर्सीनंतर सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी लिटरली थांबल्या आणि सगळ्या गोष्टी, सगळी यंत्रणा, मीडिया हाऊसेस, पॉलिटिशियन्स, छोटे मोठे लोकल चॅनल्स इंटरनेटवरचे किंवा ह्या सगळ्या व्यक्तींनी फक्त एक आउटरेज दाखवलं. समय रैना या मुलाचा हा जो इंडियाज गॉट टॅलेंट हा जो शो आहे याच्यामध्ये ज्यावेळेला रणवीर अलाहाबादिया गेला होता या शो बद्दल. आता मंडळी, सगळ्यात आधी समय रैना कोण आहे आणि रणवीर अलाहाबादिया कोण आहे या गोष्टींमध्ये न अडकता थेट आपण मुद्द्यात हात घालूया. कारण आतापर्यंत टू बी व्हेरी ऑनेस्ट मला चांगलंच माहिती आहे की तुम्हा सगळ्यांनी बऱ्यापैकी रिसर्च करून झालेला आहे आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या लहान सगळ्यांनाच आता ही दोन माणसं चांगल्याच पद्धतीने ठाऊक झालेली असणार आहे. आता सगळ्यात आधी तर रणवीर अलाहाबादिया या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत याचे जे पॉडकास्टिंग चॅनल आहे बियॉ बायसेप्स आणि स्वतः रणवीर अलाहाबादिया या नावाचं पण त्याचं यूट्यूब चॅनल आहे आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत. जो इंटरनेटवरती तो एक चांगला वेल नोन क्रिएटर आहे. त्याच्या पॉडकास्ट चॅनलवरती तो धर्म, अधर्म, इंडियन हिस्ट्री, त्याच्यानंतर हेल्थ, त्याच्यानंतर मेडिटेशन, हिंदुइझम, देवी देवता, भारताचा इतिहास, आयुर्वेद, सात्विकता, त्याच्यानंतर आरोग्य, ब्रह्मचर्य या सगळ्या अत्यंत सात्विक आणि महत्त्वाच्या अशा गोष्टींवरती पॉडकास्ट करत आलेला आहे. आणि ऑनेस्टली स्पीकिंग त्याने आत्तापर्यंत खूप सुंदर सुंदर असा कॉन्टेंट आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. ह्या कॉन्ट्रोवर्सीच्या आधीपर्यंत तो एक अत्यंत आदर्शवान असा एक कॉन्टेंट क्रिएटर होता सगळ्यांच्या नजरेमध्ये. रणवीर अलाहाबादिया ज्यावेळेला समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट या शोवरती गेला त्याच्यानंतर त्याने जे व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी वाक्य टाकलं होतं, हा डायलॉग ज्यावेळेला त्याने वापरला किंवा हा जो अत्यंत दळभद्री असा जोक आहे तो त्याने ज्यावेळेला हा जोक तिथे वापरला त्याच्यानंतर ऑल ऑफ अ सडन संपूर्ण इंटरनेट जे आहे ते शॉकमध्ये गेलं आणि रणवीर अलाहाबादियासारखा व्यक्ती असे जोक मारूच कसे शकतो या एका शॉकमुळे सगळ्याच जणांचं आउटरेज बाहेर आलं आणि मग सगळ्याच जणांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या डिमांड झाल्या. या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपले पॉलिटिशियन्स आहेत, महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर स्वतः फडणवीस जे आहेत ते याच्यामध्ये उतरले आणि त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर एनक्रोच करते हैं. त्यानंतर मग पोलीस थेट त्या जिथे तो द हॅबिटॅट म्हणून जी प्लेस होती जिथे हा सगळा शो प्रॉपरली एक्झिक्यूट केला जातो तर तिथे ते गेले. त्याच्यानंतर रणवीर अलाहाबादियाच्या घरी गेले, ऑफिसवरती गेले, बऱ्याच सगळ्या गोष्टी घडल्या. सोशल मीडियावरती म्हणजे आपण बऱ्याच सगळ्या गोष्टी आतापर्यंत जाणून आहोत की नक्की काय काय आउटरेज झालं. समय रैनाबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी FIR नोंदवलेल्या आहेत. त्याचबरोबर अपूर्वा जी मुलगी होती तिने सुद्धा तो जो एक डायलॉग तिथे मारला होता. तर मला असं वाटतं अशा अतिशय नीच पातळीच्या कॉमेडीची किंवा नीच पातळीच्या शिव्यांची जी शृंखला आहे इंडियाज गॉट टॅलेंटची ही काही नवीन नाही आहे किंवा ही आत्ताच रणवीर अलाहाबादिया गेला आणि म्हणूनच त्यांनी तशा पद्धतीची भाषा वापरली असं अजिबातच नाही आहे. कारण ज्या व्यक्तीनं समय रैना कोण आहे हे चांगलं ठाऊक आहे, त्या व्यक्तींना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलतेय ती. ही सगळी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर विविध ठिकाणांहून आर्टिस्टकडनं जे वेल नोन क्रिएटर्स आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आउटरेज आपल्याला पाहायला मिळालं. सगळ्यात आधी सुरुवात केली बी प्राक या सिंगरने. ना यार एक पॉडकास्ट में जाने वाला था अभी जो बियर बाइसेप्स एंड वी कैंसल दैट. आता बी प्राक यांच्या व्हिडिओ नंतर सगळ्या जणांनी त्यांचं कौतुक केलं की होय तुम्ही आता ते योग्य निर्णय घेतला की तुम्ही तिथे पॉडकास्टला न जाण्याचा निर्णय घेतला. पण लेटर ऑन आपल्या सगळ्यांसमोर ही गोष्ट आली की पता चला जी अलेजेडली बी प्रैक ने भी बहती गंगा में हाथ धो दिया, उसको इनवाइट नहीं किया था, अभी उसने डिलीट कर दिया ट्वीट. त्याच्यानंतर जर का मिका सिंग बद्दल बोलायचं झालं तर मिका सिंगचं हे म्हणणं होतं या कॉन्ट्रोवर्सी बद्दल. अरे क्या तुम लोगों को ये ऐसे गधे लोग नजर नहीं आते? तो आप इन गधों को नहीं रोक सकते जो इतनी बकवास कर रहे हैं, इतने टाइम से बकवास कर रहे हैं. पण मिका सिंगला मला असं सांगायचं की तुम्ही तर किमान राहूच द्या कारण तुमचा इतिहास हा जो आहे मुका घेण्याचा हा संबंध भारतीयांना चांगलाच ठाऊक आहे. आता मंडळी, ज्या व्यक्तींना असं वाटतंय की रणवीर अलाहाबादियाने हा जो जोक मारलाय की आई वडिलांच्या प्रायव्हेट चौकटीतल्या त्या गोष्टीला घेऊन, तर हा जो जोक आहे हा त्यांनी स्वतः कन्स्ट्रक्ट केलेला अजिबात नाहीये. त्यांनी काय केलं, एक्साइटमेंटच्या नादामध्ये किंवा खूप खूप कूल बनण्याच्या नादामध्ये इंटरनेटवरती गेला आणि वियर्डेस्ट किंवा डर्टीएस्ट जोक्स असं काहीतरी सर्च केलं असणार आहे. त्याच्यानंतर त्याला जेवढे पण जोक्स आले त्यातला त्याने हा जोक एक पिक केला.
हा जोक मारण्याच्या आधी त्याने अजिबात जरासुद्धा विचार केलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता 2 महत्त्वाच्या गोष्टी एक लक्षात घेणं गरजेचं आहे. हा जोक त्याने ऑन द स्पॉट कन्स्ट्रक्ट केलेला नाहीये. हा जोक त्याने उचललाय ॲज इट इज इंटरनेटवरनं, जो वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी रोस्टिंग आणि याच्या बाबतीतमध्ये तो मारला जातो. Would you rather watch your mum and dad have sex every night for the rest of your life, or join in? आता हा जोक इंडियामध्ये हा पहिल्यांदा वापरलाय का? अजिबात नाही. कारण कनन गिल नावाचा हा जो एक कमेडियन आहे त्याने सुद्धा हा जोक जॅकी बर्गनानी समोर ऑलरेडी एकदा मारला होता. Okay, would you rather watch your parents have sex every day for the rest of your life, or join in once to stop it? हा जोक. आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळेला जॅकी बर्गनानीला मीडियावाल्यांनी विचारलं की बाबा रे तुझं काय मत आहे रणवीर अलाहाबादियाच्या या कॉन्ट्रोवर्सीला घेऊन, त्याच्यानंतर त्याचंही म्हणणं होतं, मेरे हिसाब से गलत है और मैं होता तो ऐसा नहीं करता. इंटरनेटवरती जे काही आपल्याला दिसत असतं ते नेहमी एक इल्युजन असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट कधीच विसरता कामा नये. जे काही आपल्याला दिसतंय तेच खरं आहे असं अजिबात नसतं. कारण मंडळी कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा कुठल्याही इन्सिडन्सला जर का आपण एक विचार केला किंवा एक मोठ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर देर आर ऑलवेज 3 साइड्स ऑफ द स्टोरी. आपल्याला नेहमी ना 2 साइड दिसत असतात, 2 पर्स्पेक्टिव्ह दिसत असतात, पण त्याच्याही वर जाऊन एक तिसरा टॉप अँगल बघणं फार गरजेचं असतं. आय ऑलवेज बिलीव्ह इन दिस. मला कधी कुठची गोष्ट सांगितली ना, मी नेहमी त्याची तिसरी बाजू पण काय ना, जोपर्यंत मला तो पर्स्पेक्टिव्ह मिळत नाही तोपर्यंत मी माझं कन्क्लुजन कधीच फॉर्म करत नाही. आणि हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये रणवीर अलाहाबादिया जो बोलला त्याचं मी समर्थन करते का? अजिबात नाही. तो जे काही बोलला ते अत्यंत नीच पातळीचं दळभद्री असं वाक्य होतं. कारण आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण देवानंतरचं जर पुढचं स्थान आपल्या आयुष्यात कोणाचं असतं तर ते आपल्या आईबाबांचं असतं. त्याच्यामुळे आपण इतक्या घाणेरड्या चष्म्यातनं त्यांना कधीच बघू शकत नाही आणि या पद्धतीचं वाक्याची रचना त्यांच्या अवतीभोवती तर इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. त्याच्याचमुळे रणवीर अलाहाबादिया जो काही बोललाय ते साफ चुकीचं आहे. 100% नाही, 1000% चुकीचं आहे. आता मंडळी यात मी डोंट बी द ब्लाइंड यासाठी म्हणते कारण आतापर्यंत काय झालं की रणवीर अलाहाबादियाचे जेवढेही पॉडकास्ट होते त्याच्यानंतर त्याची एक प्रतिमा आपल्या सगळ्यांसमोर बनली होती की हा एक अत्यंत सात्विक मुलगा आहे आणि एक मेडिटेशन करणारा आहे, शांत पीसफुल माइंडसेटचा आहे, अत्यंत संस्कारमय असा हा एक मुलगा आहे जो ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टींबद्दल सातत्याने बोलत आलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेला असं समजतं की अरे हा मुलगा असं हे वाक्य बोललाय, त्याच्याच नंतर हे सगळं आउटरीचची जी आत्ता पराकाष्ठा गाठलेली आहे. कारण इंटरनेटवरती छावानंतर जर का कुठलं काही ट्रेंड करते तर सध्या फक्त रणवीर अलाहाबादिया हीच गोष्ट ट्रेंड करते. तर त्यामागचं कारण नसतं. त्याच्याचमुळे मला सगळ्यांना असं सांगायचं की इंटरनेटवरती जो कुठला कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला एका पर्टिक्युलर प्रतिमामध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. म्हणजे अशा प्रकारचे धक्के तुम्हाला बसत नाही. दुसरा माझा महत्त्वाचा असा मुद्दा आहे की फोमो. आता फोमो म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट. मी जाणून बुजून इंग्रजी शब्द वापरते म्हणजे आत्ताची जी सो कॉल्ड जेनझी जनरेशन आहे ना ते या गोष्टींसोबत व्यवस्थितपणे रिलेट करू शकतील. आता फिअर ऑफ मिसिंग आउटचा अर्थ काय असतो म्हणजे की तुम्ही कुठच्या तरी कार्यक्रमाला जातात आणि मग तुम्हाला तिथे सगळ्यांसोबत ती बिलॉंगिंगनेस हवी असते की प्लीज मला पण घ्या ना तुमच्यात, म्हणजे मला एकटं नका पाडू किंवा मग मी इथे अनकूल तर नाही दिसणार ना, मला पण तुमच्यासारखं कूल बनायचं आहे. आपल्या सोसायटीमध्ये कसं अंकल नेहमी असतात की जे नेहमी ना यंग जनरेशन सोबत कूल बनण्यासाठी त्यांच्या पातळीला येऊन छान छान जोक्स वगैरे क्रॅक करत असतात. समटाइम्स इट्स फनी बट समटाइम्स इट्स रिअली ऑकवर्ड. आणि हेच आता इथे गंमत बिघडली आहे. स्वतःच्या पर्सनॅलिटीला घेऊन सिक्युअर्ड फील करणं फार गरजेचं आहे, नो मॅटर विच प्लेस यू आर गोइंग टू. कारण ज्या वेळेला तुम्ही स्वतःबद्दलचे 100% सिक्युअर्ड असतात ना त्यावेळेला तुम्हाला असं कूल बनायची कधीच गरज भासत नाही. रणवीर अलाहाबादियाने इथून मागच्या समय रैनाच्या शोला जाण्याच्या आधीच्या जेवढे त्याचे बरेचसे पॉडकास्ट झाले, काही इन्स्टावरती लाईव्ह गेला असेल, छोट्या व्हिडिओ क्लिप्समध्ये आपल्याला दिसत होतं की तो सातत्याने समय रैनाच्या या सक्सेसला घेऊन, कारण इंडियाज गॉट टॅलेंट अत्यंत मला असं वाटतं त्याने खूप कमी वेळात खूप जास्त सक्सेसफुल झालेला तो शो होता. तर त्या गोष्टीला घेऊन तो भयंकर एक्साइटेड होता आणि तो येणाऱ्या प्रत्येक गेस्टला समय रैनाबद्दल विचारत होता. What Samay does as well. Yeah. That Samay ka zone. I ran into him also. Yeah. Recently. Yeah. We keep running into Al. इंडियाज गॉट लेटेंट देख तो एक नया शो है यूट्यूब पर, माय फ्रेंड है समय रायना, आई हाईली रिकमेंड यू ऑल. वहाँ बहुत ऑफेंसिव ह्यूमर डाला है. तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे समय रैनाबद्दलच्या शोला घेऊन किंवा तुमचं काय मत आहे समय रैनाबद्दल हे सगळं तो विचारत असताना त्याच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण स्माईल दिसायची आणि एक एक्साइटमेंट होती की यार मैं कब जाऊंगा इस शो पर, मी कधी जाणार. आणि ज्यावेळेला त्याला ती संधी मिळाली त्यावेळेला तो भयंकर एक्साइटमेंटमध्ये होता. आणि त्याच्याचमुळे तिथे गेल्यानंतर मला ना अनकूल नको फील व्हायला की मला पण ना समय रैनासारखं जेवढं प्रेम जेनझीचं जे समय रैनाला मिळतं ना तेवढंच मला पण मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच मी काहीतरी एकदम डर्टियस्ट जोक काहीतरी मारतो म्हणजे समय रैनाची लेवल मला मॅच करता येईल. आणि याच एका गोष्टीमुळे त्याने इंटरनेटवरती जाऊन तो जोक कॉपी पेस्ट ॲज इट इज उचलला आणि तिथे चेपला. आता झालं काय या गोष्टीला
घेऊन की त्याने तो जोक मारण्याच्या आधी जरा सुद्धा विचार केला नाही. बरं, संपूर्ण शोमध्ये फक्त रणवीर अलाहाबाद यांनी एवढंच एक विचित्र आणि दळभद्री जोक मारलाय का, तर अजिबात नाही. त्याच्यानंतर त्याचं पुढचं वाक्य हे सुद्धा होतं, 2 crore in cash, you'd suck. लेट्स गो भाई, आप लग रहा है. तर या संपूर्ण शोमध्ये मंडळी अपूर्वा नावाची जी मुलगी होती तिने सुद्धा या प्रकारचा जोक तिथे मारला होता. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा अगदी सगळे कल्ला करतात व्हिडिओमध्ये आपल्याला चांगलं दिसतंय. एकंदरीतच काय की आत्ताच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, 2 वाक्य सुद्धा ते BC आणि MC हे शब्द वापरल्याविना बोलू शकत नाहीत. आणि अत्यंत मला असं वाटतं नीच पातळीची ही जी एक कॉमेडीचं एक नवीन स्वरूप अगदी सोशल मीडियावरती नॉर्मलाइज केलं जाते, तर त्याच्या अगेन्स्ट नक्कीच आवाज उठवणं गरजेचं होतं. सो आय एम रिअली थँकफुल टू ऑल द पीपल इन आवर कंट्री की ज्यांनी या गोष्टीच्या अगेन्स्ट आपला आवाज उचलला. आणि मला असं वाटतं त्या आउटरेजमुळेच आता हे प्रकरण बऱ्यापैकी सगळ्यांच्या चर्चेत आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मंडळी फिअर ऑफ मिसिंग आउट बद्दलचं जे मी तुम्हाला माझा मुद्दा मांडलाय तो याच कारणामुळे की इथून आपण हा एक धडा घेऊ शकतो की तुम्ही कुठल्याही प्लेसवरती जा, कुठल्याही क्राऊडमध्ये जा, कुठल्याही लोकांमध्ये जा, पण कधीच त्या लोकांसारखंच तुम्हाला बनायचंय असं अजिबातच गरजेचं नाहीये. जर तुम्ही दारू, अल्कोहोल या गोष्टी ड्रिंक करत नसाल आणि तरी तुम्ही एखाद्या पबमध्ये पार्टीमध्ये जात असाल, तर तुमचा मस्तपैकी लिंबू पाणी घेऊन सुद्धा तुम्ही तितकंच एन्जॉय करू शकता. हे मला याच्यामधनं तुम्हाला सांगायचंय. त्यासाठी स्वतःला पण कूल दाखवायचंय, तर त्याच्यामुळे ना तुम्हाला त्यांच्यासोबत ड्रिंक्स आणि हे करण्याची काही गरज नाही. तर हा एक मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामधनं शिकू शकतो. जस्ट बी सिक्युअर्ड इन युअर ओन पर्सनॅलिटी, दॅट्स इट. पुढचा माझा मुद्दा आहे की मला घ्या 4 टोले जास्त द्या. आता मी हे यासाठी म्हणतेय कारण परमपूज्य प्रेमानंदजी महाराज यांना जर का तुम्ही ओळखत असाल तर त्यांनी अनिरुद्धाचार्यजी जे महाराज आहे, जे पोकी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत सोशल मीडियावरती, तर ते ज्यावेळेला त्यांच्या आश्रमात गेले होते त्यांना भेटायला, त्यावेळेला परमपूज्य प्रेमानंदजी महाराज हे त्यांना हा उपदेश देताना आपल्याला दिसले होते. कहीं भी निमंत्रण हो, कहीं भी आपको बुलावा हो, पहले देखो कि मुझे यहाँ जाने से धर्म प्रतिष्ठा इस पे आँच तो नहीं आएगी. अगर आँच आ रही बिल्कुल ना. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा जो तो उपदेश होता अनिरुद्धाचार्य यांना घेऊन, कारण अनिरुद्धाचार्यजी जे आहेत त्यांना बिग बॉसकडनं इन्व्हिटेशन गेलं होतं आणि ते बिग बॉस या शोमध्ये गेले होते. रणवीर अलाहाबादच्या केसमध्ये प्रेमानंदजी महाराजांनी जे हे सांगितलेलं वाक्य होतं की प्रत्येक प्लेसमधून तुम्हाला जर इन्व्हिटेशन येत असेल तर प्रत्येक प्लेसमध्ये जायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. सो यातनंच मला असं वाटतं की कुठे थांबायचंय, कुठे जायचंय आणि काय बोलायचंय याची ना एक पर्टिक्युलर सीमा आखणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने आपापल्या स्वतःसाठीच. आणि या सगळ्या गोष्टींमधनं ना मला असं वाटतं की रणवीर अलाहाबाद याला मला असं सांगावं असं वाटतंय की तू ज्यावेळेला निर्वाणा, मोक्ष, मोहमायात न अडकणं या सगळ्या गोष्टींबद्दल ज्यावेळेला बोलतोयस, इतक्या सगळ्या लांबलचक पॉडकास्ट सिरीज तू आणलेला आहेस, तर या सगळ्यांचा तुझ्यावरती नक्कीच प्रभाव झालाच असेल की. मग असं का बरं वाटावं की आपण एका प्लेसमध्ये जातो जिथे जेनझी क्राऊड असणार आणि आपल्याला तिथे कूल बनण्यासाठी तर या प्रकारचे जोक्स मारणं गरजेचं आहे असं रणवीर अलाहाबाद याला का बरं वाटावं? याचा अर्थ की जे काही पॉडकास्टची सिरीज तू आतापर्यंत केलेलं आहे त्याचा तुझ्यावरती 0 परिणाम झालेला आहे. आयुष्यात कधी मंडळी शुड हॅव, कुड हॅव आणि वुड हॅव या शब्दांची ना विचार करण्याची वेळच नाही आली पाहिजे. नेहमी माणसाने कधी पण संयमाने, जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे. कारण मंडळी तोंडातून निघालेला जो शब्द आहे ना तो कधीच आपल्याला रिटर्न घेता येत नाही. आता मला जर तुम्ही समय रैना या मुलाबद्दल विचाराल तर मला हा मुलगा भयंकर टॅलेंटेड वाटतो. कारण आत्तापर्यंत सगळ्यात आधी मी तुम्हाला ना स्टँडअप कॉमेडियन्सबद्दल जर का बोलायचं झालं तर स्टँडअप कॉमेडियन्सचा काळ खरं तर सुरू झाला ग्रेट इंडियन सर्कस, कॉमेडी सर्कस या सगळ्या रियालिटी शोजपासनं. कारण त्यावेळेला सुनील पाल, राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, कृष्णा सुदेश या सगळ्या कलाकारांची त्यावेळेला त्या शोमधनं भयंकर चर्चा व्हायची आणि ते त्यावेळेला स्क्रिप्ट्स वगैरे लिहायचे, त्यांच्या कॉमेडी वगैरे करायचे. त्या काळात सुद्धा मला राजू श्रीवास्तव हे जे कलाकार होते ते खूप आवडायचे कारण त्यांची कॉमेडी ना क्लीन कॉमेडी असायची. कपिल शर्मा सुद्धा मला खूप आवडायचा. त्याच्यानंतर सुनील ग्रोवर आहे तो सुद्धा मला आवडायचा. आणि आत्ता सुद्धा जर का तुम्ही मला विचाराल नवीन काळातले जे यंग जनरेशनचे जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्याच्यामध्ये रवी गुप्ता आहे. मैं कल की चिंता नहीं करता, उतनी सेविंग्स है मेरे पास, मेरी फटी पड़ी है परसों को लेके. जाकिर खान आहे. लग रहा हो कि ज्यादा पेल दिया, इतना तो पेलना नहीं चाहिए था, मैं ही पागल हूँ, चुपचाप बैठा है बेचारा रो रहा है. हे जे कॉमेडी करतायत ना ही असते क्लीन कॉमेडी. आता कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या शो मधनं पण बऱ्याचदा असं अधूनमधून थोडे नॉनव्हेजचे जोक्स वगैरे त्याचे बुवाचं कॅरेक्टर असायचं. हु आर यू, आप कौन है? हाँ है, मुझे नहीं पहचाना, मैं सिमरन. राज आप ना मुझे बस भगा कर ले चलो. सिमरन येणाऱ्या प्रत्येक पुरुषावरती लाईन मारणं असेल या सगळ्या गोष्टी तिथे व्हायच्या. पण ज्यावेळेला पब्लिककडनं आउटरेज यायला लागलं, तो जो ज्यावेळेला फीडबॅक यायला लागला तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्या शो मधनं त्या प्रकारचे जोक्स कमी केले.
पण आता जर तुम्ही मला विचाराल तर पर्सनली माझे फेवरेट रवी गुप्ता हा जो कलाकार आहे तो प्रचंड टॅलेंटेड माणूस आहे. त्याने तोंड उघडलं की तुम्हाला हसायला येतं. मैंने खुद को काबिल बनाया ताकि सक्सेस झक मार के मेरे पीछे आ जाए, पर सक्सेस सोहन पापड़ी खा रही थी. मैंने प्लान डी अपनाया क्योंकि ABC काम नहीं कर रहे. त्याच्यानंतर जाकीर खान असेल. एक बार हमारे पापा शिमला घूमने चले गए अपने दोस्तों के साथ, ठीक है. 1.5 दिन बाद मम्मी का दिमाग खराब हुआ कि फोन करके जरा चटकाऊं पापा को. मेरी मम्मी ने इधर से हेलो बोला, उधर से मेरे पापा ने बोलना चालू कर दिया, अरे मेरा बिल्कुल मन नहीं लग रहा है यहाँ पे. याला म्हणतात ब्रिलियंट रायटिंग. समय रैना हा तितक्याच ताकदीचा कमेडियन आहे हे मी तुम्हाला सांगते. पण काय झालं माहितीये का, लवकर फेमस होण्यासाठी, लवकर जेनझीच्या वर्तुळामध्ये कूल बनण्यासाठी त्याने प्रत्येक 2 वाक्यामध्ये ना BCMC अशा ज्या शिव्या असतात त्या टाकणं सुरुवात केली. आणि मग काय, इंटरनेट कसं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. 4 शब्द चांगले सांगायला गेले ना लोकांना त्या झेपत नाही, लोकांना त्या आवडत नाही. पण तिथे जर का तुम्ही कपडे कमी घालून आणि रिव्हिलिंग कपडे घालून जर का तुम्ही 4 ठुमके जर लावले ना इंस्टाग्राम रील्समध्ये तर तुम्हाला लगेच मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात. कारण हे जग तसं आहे, इंटरनेट तसं आहे अनफॉर्च्युनेटली. आणि त्याच्यामुळे समय रैना खूप फास्ट फेमस झाला या सगळ्या गोष्टींमुळे. मी आजही सांगते, जर समय रैनाने आपला ह्या जो शिवागण या सगळ्या गोष्टींना डावलून जर का त्याने ब्रिलियंट रायटिंगकडे तो वळला तर तो एक अत्यंत हुशार असा कमेडियन होऊ शकतो. पण तेच ना, लवकर फेमस होण्यासाठी हा इझी मार्ग आहे. वाय टू टेक एफर्ट्स, राईट. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की समय रैना यातून एक त्यांनी खूप मोठा धडा घ्यायला पाहिजे की इंडियाज गॉट टॅलेंट सारखा शो जो आहे त्याच्यामध्ये त्याने लिटरली इतके घाण जोक्स मारलेले आहेत की तुम्ही ते 4 चौघांसमोर ना असं स्पीकरवरती सुद्धा जे आपण रील्स कधी कधी बघत असतो ना ते पण तुम्ही करू नाही शकत. तुम्हाला नेहमी हेडफोनचा आधार घ्यायला लागेल. अँड आय एम सो थँकफुल अगेन टू ऑल दोज पीपल हू रेज देअर व्हॉइसेस अगेन्स्ट सच टाईप ऑफ शोज. कारण मला असं वाटतं की ना बंधनं अशा प्रकारच्या शोजवरती आणणं फार गरजेचं आहे. कारण याने काय होतं माहिती आहे का, शिव्या नॉर्मलाइज केल्या जातात. वेबसिरीजचं काय, तीच गत झालेली आहे. हेलो साले हॉर्न गार्ड में डाल देंगे अभी. पापा हेलीकॉप्टर बन के जाओगे क्या, बात कर रहे हैं ना, वो सड़ के निकल. प्रत्येक तिसरी वेबसिरीज तुम्ही नेटफ्लिक्स इकडची तिकडची ओपन करून बघा, तिथे तुम्हाला अशा प्रकारच्या घाणेरड्या शिव्या एकदम सहजरित्या मारलेल्या तुम्हाला दिसतील. बरं, याच शोमध्ये कुशा कपिला नावाची एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती सुद्धा इथे गेस्ट म्हणून आली होती आणि तिच्यासाठी समय रैनाने या प्रकारचे जोक्स केले होते. उसके बाद बिलो द बेल्ट जाणं काय असते ना, ते अशा प्रकारच्या शोमधनं आपल्याला पाहायला मिळतं. लाज वाटते बिंग अ वुमन ज्यावेळेला अशा प्रकारच्या रील्स आपल्या समोर येतात त्यावेळेला. आणि जेनझीला हे फार कूल वाटतंय. जेनझी आता सध्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती जे या रणवीर अलाहाबाद या समय रैनाच्या कॉन्ट्रोवर्सीच्या अगेन्स्ट आपला आवाज उठवत येतात, त्या सगळ्यांना जेनझी खूप शिव्या घालतायत आणि ॲज युजल त्यांच्या टिपिकल त्या रोस्ट फॉर्मॅटमध्ये ते त्यांना प्रत्युत्तर देतात. तर मला हेच सांगायचं की आत्ताच्या जेनझीला ह्या जे नॉर्मलाइज केलेल्या शिव्या आहेत किंवा नॉर्मलाइज केलेली जी कॉमेडी आहे ना, तर त्या सगळ्यांना मला हे सांगायचं की जाकीर खानची कॉमेडी बघा, रवी गुप्ताची बघा, राजू श्रीवास्तवची बघा. याला म्हणतात अस्सल आणि ब्रिलियंट कॉमेडी. ते करणं मला असं वाटतं शक्य नाही आत्ताच्या सो कॉल्ड स्वतःच्या हर्ष गुजरात सारखे जे कॉमेडियन्स असतात त्यांना. आणि त्याच्याचमुळे आत्ताच्या संपूर्ण व्हिडिओचा जो कन्क्लुजन आहे, जो सार आहे, तो हाच आहे की वेन वी आर आस्किंग फॉर कॉमेडी ना, तर त्यावेळेला आम्हाला अशा प्रकारची गलिच्छ कॉमेडी अजिबात नको आहे. अशा प्रकारचे कूल बनणारे सो कॉल्ड शोज पण आम्हाला नको आहेत. आम्हाला शोज हवे आहेत असे जे एक समाजामध्ये सगळ्यांना हसवतील पण त्याचबरोबर थोडासा आदर्श सुद्धा ॲटलीस्ट सगळ्यांसमोर मांडतील. कारण काय असतं ना मंडळी, इन्फ्लुएन्स हा खूप मोठा असतो. ज्यावेळेला इंडियाज गॉट टॅलेंट सारखा शो इतक्या कमी वेळात खूप मोठा सक्सेसफुल होतो, त्यानंतर मराठीमध्ये अगेन त्याची चीप कॉपी बनते गलिच्छ कांदे पोहेची. ऑनेस्टली स्पीकिंग आत्तापर्यंत एकही एपिसोड मी त्या गलिच्छ कांदे पोहेचा बघितलेला नाही आहे. कारण अगेन तेच ना की तिकडचंच बघून तुम्ही इकडे ज्यावेळेला चीप कॉपी आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा कायच तुमच्याकडनं एक्सपेक्ट आपण करू शकतो. अगेन त्या रीलच्या फॉर्मॅटमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप्स त्याच्या पाहिल्या होत्या. बाकी जाता मी फक्त इतकंच म्हणीन, आता जे काही रणवीर अलाहाबाद बोलला ते पूर्णतः चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीचं आउटरेज निर्माण झालेलं आहे, म्हणजे आता ऑल ऑफ अ सडन इंटरनेटवरती सगळे मीडिया हाऊसेस, सगळे न्यूज चॅनल्स फक्त आणि फक्त नॅशनल न्यूज बनवताय या गोष्टीची, ते साफ चुकीचं आहे. या शोच्या आउटरेज नंतर रणवीर अलाहाबाद स्वतः त्याची माफी मागत एक व्हिडिओ अपलोड केला होता. My comment wasn't just inappropriate, it wasn't even funny. Comedy is not my forte. I'm just here to say sorry. त्याच्यानंतर त्याला एक नोटीस जायला पाहिजे होती सरकारकडनं, जी की गेली पण आहे ऑलरेडी. समय रैनाला जायला पाहिजे होती. आणि अशा प्रकारच्या शोजवरती थोडंफार एक मला असं वाटतं बंधनं टाकणं गरजेचं. त्यांना नोटीस अशी द्यायला पाहिजे होती की इथून पुढे अशा चुका तुम्ही होऊ देऊ नका. इथून पुढे अशा डबल मिनिंगचे घाणेरड्या शिवागीळ करणाऱ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड करू नका. या पद्धतीचा समज देऊन हा मॅटर तिथेच तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. पण नाही, या प्रकरणामध्ये फडणवीस उतरतात काय, या प्रकरणामध्ये सगळे मीडिया हाऊसेस जणू काही खूप मोठा
काहीतरी कांड झालाय आणि ज्या पद्धतीचं अटेन्शन, एनर्जी, पैसा, वेळ सगळं खर्च केलं जातंय, इतका सगळा वेळ जर तुम्ही छत्तीसगडमधल्या एक अशा जर्नलिस्टवरती खर्च केला असता तर मला अभिमान वाटला असता आपल्या मीडियाचा. जिथे मुकेश चंद्रकर नावाचे हे जे जर्नलिस्ट होते, फक्त सत्यासाठी आवाज उचलला, फक्त भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलला म्हणून त्यांचा लिटरली मर्डर केला गेला. तिथे मात्र मीडियाचं आउटरीच मला तितकंसं दिसलं नाही. ज्यावेळेला आर्जिकर हॉस्पिटलसारखे इश्यूज होतात, मी अजूनही सांगते, आर्जिकर हॉस्पिटलच्या इश्यूजसाठी सबंध भारतीयांनी आवाज उचललाय, तेव्हा जाऊन मीडियाला जाग आली होती. मीडियाने स्वतः त्याच्याबद्दल आवाज उचललेला नव्हता. त्याच्यामुळे ज्या वेळेला बदलापूर सारख्या महाराष्ट्रातल्या केससाठी अगेन लोक ज्यावेळेला रस्त्यावरती उतरली, ठिकठिकाणी त्यांनी आंदोलनं केली, तेव्हा मीडियाला जाग आली. तोपर्यंत मीडियाला जाग आलेली नव्हती. ज्यावेळेला अतुल सुभाषची केस होते, एक माणूस मरण्याच्या आधी लांबलचक व्हिडिओ प्रूफ म्हणून देतो, तरी सुद्धा आज सुद्धा बेलवरती सुटलेले ते सगळे, त्याची बायको, त्या बायकोचे आई, तिचा भाऊ, हे सगळे अजून सुद्धा फ्रीली वावरत आहेत जगामध्ये. तेव्हा मला लाज वाटते मीडियाची. ज्या वेळेला निर्भयाच्या केसमध्ये सगळे पुरावे स्पष्ट असताना सुद्धा 12 वर्ष लागतात निर्भयाला न्याय मिळण्यासाठी, त्यावेळेला मला लाज वाटते ज्युडिशियरी सिस्टीमची आणि न्याय व्यवस्थेची आणि मीडियाची. ज्या वेळेला श्रद्धा वालकरची जी केस होती, आफताब पुनावाला, धडधाकट समोर त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असून सुद्धा आज ताग्यात सुद्धा श्रद्धा वालकरच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही आणि आत्ता काही दिवसांपूर्वीच श्रद्धा वालकर यांच्या बाबांचं हार्ट अटॅकने निधन झालं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये जर का मीडियाने स्वतः लक्ष घातलं असतं, स्वतः सगळी एनर्जी लावली असती, तर आज देश खूप अजून जास्त 10 पावलं पुढे गेला असता. पण नाही ना, यांना पाहिजे असतो मिर्च मसाला, यांना पाहिजे असतं अत्यंत तडकते भडकते विषय. आणि या गोष्टीची ना लाज वाटते. लाज वाटते या गोष्टीची की मीडिया जे आहे ना आपलं, ते चौथा आधारस्तंभ आहे. ते चौथा आधारस्तंभाचं एक जे वाक्य ना, ते पुसलं पाहिजे मला असं वाटतं. ज्या नीच पातळीला जाऊन मीडिया आत्ता सुद्धा या प्रकरणाला इतकं उचलून धरते आणि बाकीच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे, तर त्याचं नक्कीच मला असं वाटतं आलोचना व्हायला पाहिजे. बाकी हे होतं माझं मत एकंदरीतच डबल फेस्ड मीडियाबद्दल. हे होतं माझं मत सो कॉल्ड वानाबी कूल बनण्याच्या नादात रणवीर बादियाने जी केलेली चूक आहे त्याबद्दल. आणि हे होतं माझं मत आत्ताच्या समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट या शोबद्दल. तुमचं काय मत आहे या संपूर्ण कॉन्ट्रोवर्सीबद्दल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि या सगळ्या गोष्टींमधनं आपण काय धडा घेतलाय तोही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.